पाटलाचं पहिलं गाडा गाडा झाला. किती दिवसानं आंघोळ केले एकदम भले वाटले अंगात सगळं वाचली कोण गेला. पटल्याचं पहिलं गेडा गेडा किती झाली आंघोळ केली नाही अंगाचा वास सुटला. आता काय हिरण वास सुटतो काय मामन्या तिकडे आलं आलं आलं. अरे काय वस्ताद सगळं गाव हुडकायला लागले तुला. ये बाहेर. आलं आलं थांब आलं. ए सुमिया शोभतोय का तुला हे. काय झालं काय झालं का काय झालं. अरे धंदा टाकायचा ना आपल्याला. धंदा टाकता का सोपं आहे काय. मग पाहू तू काय इथं. अरे काहीतरी विचार करावा लागेल की नाही. हा चला 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 घे कपडे. अरे हो ए यार चल. अरे 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 सामान घेऊन चल. मार नको. कटिंग करू करा करू कट मारा खालू कटिंग अशी जाच करू बस. कोणी केली कटिंग कटिंग नाही मला करू काय कटिंग जर केली साधारण जरा करतो आपल्या कटिंगला हाता करून करना अपनी कटिंग रहती सीते की चाल बाज की नजर और संजय की कैसी पे कभी संदेह नहीं करने का मूल्य. हो अपनी मालिश है कि नहीं साधारण चलना आदत. अरे क्या हुआ उस्मान भाई. अरे कुछ नहीं रे भाई वो हमेशा का पेट का प्रॉब्लम. मला माहिती है तुम्हें काय कांड को रहे थे. तेरे को कैसे पता चला भाई. उस्मान भाई मेरे कुछ नहीं पूरे गांव में पता चला है. ऐसा मक्की खिरखिरी क्या बोल रहे लोग. राम भाऊ ची म्हैस तुम्ही चोरली होती ना. अरे तेरी जुबान कुछ हड़बड़ी है की नहीं रे. कुछ भी बातें कर रहे. तुमच्या नावाने सगळा गावाने ढंडोरा पेटलाय. नेमका क्या बोल के ढिंडोरा पेटे. मुझे क्या पता बाबा सारा गांव बोल रहा है. जा जा तेरा काम कर. ये गांव को पता चला. कुण्या गावाचं आलं पाकरू. मग मॅडम आज एक टेस्ट दाखल. काय रे पिचा करायलास काय माकड तोंड्या. पिच्चा तर करावंच लागल मॅडम. लई माजू नको. पहिल्या वेळेला अडवलेला आम्हाला सांगितलं नाही. मामाची कशाला भीती दाखवतेस मला. बघून घेतो की मी आणि मामा. असं का. बर बर तोंड बघलास काय आरशामध्ये चपलीवाने तोंडाच्या. ह्या तोंडावर तर लाखो पोरी फिदा आहेत पुण्याच्या. मग जाऊन तिकडे तोंड मार ना. इकडे कशाला शेण खायला. इकडच्या शेणाची चव घ्यावं म्हणलं जरा. चव
घ्यायची. बरी ये घरी, तुला शेणाची चव पण देते आणि मामाला पण बोलविते. असं का मॅडम? आज संध्याकाळी कधी घरी? सकाळपासून पोरगी गेली अजून आली नाही आणि ते एक माणूस दलिंदर महेश शोध आलाय तिकडं. मामी सकाळपासून गेलीस आता आलीस वय. दे इकडे कपडे किती आहेत? एवढेच आहेत बघा. हे घे टावेल वाळू घाल तिकडं. चांगलं पिळ त्याला. हे घे ग त्यालाही पिळून वाळू घाल. ये पटकन. झाले बाई एकदाचे कपडे. अजून नाहीत की ग कपडे? नाही. आणि मामी तुम्हाला माहिती आहे काय? काय ग? मामानं गावामध्ये भांडणे केले. आणि कधी आणि कोणासोबत? त्या उस्मान भाई सोबत. कशासाठी? आपले म्हैस चोरून नेले म्हणा. अगं देवा, ते माणूस तसं वाटला की ग? का आहे की माय? चल. कल यार राहुलिया को जरा ज्यादा ही बोला मैं. बुरा लगा होगा उसको. चुप ही बोला यार मैं. उसका भी सही है यार. पूरा मैं मार रहा था ऐसा कि कोई भी भाग जाता. लेकिन यार राहुलिया को मैं चुप ही बोला यार. उस्मान भाई क्या हुआ? नाराज लग रही. कुछ नहीं रे. चलो राहुलिया के साथ थोड़ा मैटर हो गया. राहुल तर काल भेटला तुम्हाला. कुछ बोला क्या? हा बोला ना. क्या बोला? ते वामनेला मला धंदा टाकायचा ना त्याच्याबद्दल बोललो होतो. ऐसा क्या? मुझे लगा मेरे बारे में बोला. ते वामन्याला म्हणलो तुम्ही आपण गावात जाऊ काय तर धंदा टाकू. वामन्याला लय मागा लागलं मग. अरे वामन्या को पहले बोला मैं कि मेरे गैरेज में काम कर. ते धंद्याचं काय? अब तूने लाया उसे नांदेड़ से और मेरे को पूछ रहा कौन सा धंधा डालना. उस्मान भाई मला काय वाटतं ते गावात डायरेक्टर आले की नाही त्याच्यापाशी त्या डायरेक्टर साहेबापाशी ना वामनेला घेऊन जाऊ. मग तो डायरेक्टर साहेब करते वामनेला रोल पण देईल आणि पैसे पण देईल आणि धंद्याचं टेन्शन राहणार नाही ना. काय वाटते? वो पागल जैसा घूम रहा वो डायरेक्टर बोल रहा. ए बाबा वो पागल नहीं बहुत अच्छा डायरेक्टर है. मिला था मेरे को भी. मेरे को बोल रहा पिक्चर में काम करता क्या. अरे सीधा पागल खाने से डायरेक्ट गांव में आया जैसा लग रहा आपने. अरे पागल खान से नहीं आया आपनेच गाव काय. और सलमान खान संग उठणं बसणं आहे त्याचं. ऐसा भाईजान के साथ. कोण भाईजान? सलमान. हाँ 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 सलमान खान सलमान खान. अब तू निकल. मैं वामने से बात करता. हाँ पिक्चर में काम करना या ना करना. हाँ हाँ निकल आप जल्दी से. चल आता फिर मिलता मैं. अरे अरे काय हन्या आला दिसन भेटला. काय अवस्था तुमची पण भेट नाही यार. आता झाली की भेट. काय हन्या आले खुश दिसाला. मी तर नेहमीच खुश असतो की. खुश राह पण आज चेहरा जास्तच खुल्यासारखा वाटाले. काय गडबडे? कसली गडबड भाऊ. ते गडबडीत जाऊ दे. त्या पोरी मिरच्या भानगड पडू नको बरं. तिच्यामुळे गावात मोठं मॅटर झालं म्हणे. ते वामण्यासोबत मॅटर झाली हीच पूर्वी आहे का? हो अरे हिच्यामुळे गावात मॅटर झालं होतं. तुला माहिती का रामभाऊची बाची
अरे त्यामुळं वामनी आहे ना आपल्या वामनी गाव सोडून आलो होतो माझ्याकडे. गाव सोडून आलो होतं म्हणजे वामण्या का गावात आला का परत? सांगू नको कोणाला. वामनी रावल्याच्या शेतात आहे. मी कसा सांगू, पण मला वामण्याला एक वेळेस भेटायचा, मला भेटू घाल बरं. अरे भेटू घालतो पण कोणाला सांगू नको बरं. नाही ना, सांग ना. जाऊ दे. मग काय म्हणते कंपनी? एकदम मस्त आहे कंपनीचं. काय खाऊन पिऊन 25,000 पगार भेटते. तिथला सुपरवायझर आहो मी. सुपरवायझर? हा, 4 मॅनेजर म्हणजे हाताखाली आहेत. 4 महिन्यांच्या हाताखाली? असला कोणता सुपरवायझर आहेस तू? अबे तुला कळणार, ते भोसरीच्या कंपनीचं वेगळं असते. वळाला भोसरीच्या. चांगलंय. मग गोष्ट तुमचं काय चाललंय? 4 हॉटेलचा वस्ताद हो मी, आणि 4 हॉटेलचे मालक माझ्या हाताखाली कामाला आहेत, आणि मी त्यांचा वस्ताद हो. 4 हॉटेलचा वस्ताद आणि मालका हाताखाली? हे नवीनच ऐकलं बाबा मी. नवीनच असते भाऊ. तू त्या भोसरीच्या कंपनीत मॅनेजरचा सुपरवायझर आहेस की नाही, तसं मी 4 मालकाचा वस्ताद हो. आमच्या इकडे गणितच वेगळं असते भाऊ, ते तुला नाही कळणार. मायला लय भारी आहे की हो. पगार तर लय पडत असेल तुम्हाला. आता पगार, आज मालकाला मीच पगार करतो, आणि स्पेशल 2 पोरं लावलेत खोऱ्यानं पैसे ओढायला. अरे बाप रे. मग वस्ताद एवढे पैसे खोऱ्यानं वरता, मग असं भिकाऱ्यावर का राहता? अबे भिकारचे सोंग घेऊनच गावात राहावं लागते. आपलं गाव लय बाराच आहे, माहित नाही का तुला? आणि गावातल्या कळलं तर खोऱ्यानं पैसा उठते, तर गाववाले सगळे मागा लागतील की पैसा मागत. द्या पैसे. अहो वस्ताद, मग घरावरचे पत्र तर बदलाव की. पत्र तर बदलायचे, पण ते घरकुलात नाव आलं नाही. आणि घरकुलात नाव आलं ते स्लॅब टाकायचं आहे. एवढं खोऱ्यानं पैसे वरता आणि घरकुलाचे कशाला वाट बघायला? कितीतरी पैसा खोऱ्यानं उडत असले ना, तर गावातले स्कीम सोडायच्या नसतात. मागच्या वेळेस संडासचे 10,000 रुपये आले. संडास बांधून घेतली, बाहेर जायचं काम नाही, घरात संडास करायचं काम. वस्ताद, सरपंच तुमच्या ओळखीचा असत तर मजा संडास बघायला हवा की. तू तर मॅनेजरचा सुपरवायझर असते, आणि घरीच बांध की संडास. अहो वस्ताद, तुम्हीच म्हणल्या ना गावातली एक बी स्कीम सोडायची नाही म्हणून. हा बरोबर आहे. हा बरं वस्ताद, येतो मी, थोडं मीटिंग आहे मला. बरोबर. ए वामण्या, कसला विचार करायलास एवढा? राहुल्या, हा, आपल्या गावची लोकसंख्या किती आहे रे? गावामध्ये 700-800 लोक असतील आपल्या. आणि गावामध्ये दुकानं किती आहेत? दुकानं 5-6 दुकानं असतील. मला सांग, 700-800 लोकांमध्ये 5-6 दुकान आहेत. हा. मग आपण जर एखादा धंदा टाकायचा असेल तर आपला काय धंदा चालणार आहे? बरोबर आहे तुझं. ह्यानं म्हणाले की पानटपरी टाकू. समजा पानटपरी जरी टाकली, माझा बाप गप बसल का? नाही. गप बसल. आणि पानटपरीमध्ये काय इन्कम पडणार आहे रे? उलट लोक म्हणतील की पानटपरी टाकून तू गावात व्यसनी केलाय पोराला. हे बघ, आधीच वय झाले, कोणी नोकरी देना, नोकरी नाही म्हणून कोणी पोरगे देना. माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. इकडे आपण जर असं केलं, मायला का भारी आयडिया आहे बे वामण्या. अरे तो खूप छान आहे बघ, मस्त आहे. खूपच छान आहे ना? खूपच छान. भारी बरं का, भारी. हे उस्मानाला सांगू नको. नाही, उस्मानाची आपण मजा घेऊ.
हा आपण काय करू, उद्याच गावात जाऊ. उद्या हो, तुम्ही गावामध्ये अफवा करा. करत्या करत करतो का? हा. तू कोण? हा तू कोण? त्यानं करतोय. हो. हा? करतो ना. हा, कर. चला मग जायचं जाऊ आपण काहीतरी. बाबा किंजी चला चला चला.